भाजप नगरसेवकांचा ढोल ताशाच्या गजरात शक्ती प्रदर्शन करण्यात आलंय। सर्व 50 नगरसेवक भगवे फेटे बांधत महापालिकेत हजर झालेले आहेत। 50 नगरसेवकांसोबत पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल हे देखील मुख्य बाजारपेठेमध्ये जनतेचे आभार मानतायत। भारतीय जनता पार्टीच्या वतीने महापौर पदासाठी मायादेवी परदेशी तर उपमहापौर पदासाठी ज्योत्स्ना प्रफुल्ल पवार यांना उमेदवारी देण्यात आली। धुळ्यामध्ये सुद्धा आज महापौर पदासाठीचं मतदान पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने भाजपकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये सर्व नगरसेवक हे या इमारतीमध्ये महापालिकेच्या इमारतीमध्ये पोहोचलेले आहेत। सर्व 50 नगरसेवक डोक्याला भगवा फेटा बांधून महापालिकेच्या इमारतीमध्ये पोहोचलेले आहेत। तर नगरसेवकांसोबतच पालकमंत्री आणि आमदार हे सुद्धा यावेळी जनतेचे आभार मानण्यासाठी उपस्थित होते। मुख्य बाजारपेठेतली दृश्य आपण पाहतोय। धुळे महापालिकेच्या महापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। भाजपचे सर्व 50 नगरसेवक हे भगवे फेटे बांधून धुळे महापालिकेच्या इमारतीमध्ये पोहोचलेले आहेत। दरम्यान मुख्य बाजारपेठेतून जाताना ढोल ताशांच्या गजरामध्ये या सगळ्यांचं स्वागत करण्यात आलं, या सगळ्यांकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि या सगळ्यांनी जनतेचे आभारही मानले। आपले प्रतिनिधी अमोल राजपूत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून। अमोल, धुळ्याच्या महापौरपदी मायादेवी परदेशी तर उपमहापौरपदी ज्योत्स्ना पाटील या ठिकाणी उपमहापौरपदी ज्योत्स्ना पाटील या ठिकाणी आलेला आहे आणि भाजपचे 50 नगरसेवक देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि सोबतच शिवसेनेचे देखील ज्यांनी गट विरोधात महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला होता ते देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात महापौर आणि उपमहापौर पदासाठीचा संपूर्ण कार्यक्रम हा पार पडणार आहे। धन्यवाद अमोल दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।